पंतांचा दसरा, श्रीमंतांची दिवाळी आणि विस्कटलेल्या जिंदगीची करुण होळी बाबा. आता येतीलच आपली माणसे. दऱ्याखोऱ्यातून, जंगल पहाडातून, विषमतेच्या गावगाड्यातून, खेड्यापाड्यातून, गाडी घोड्यातून आणि जातीपातीच्या बखेड्यातून बाबा आता येतीलच आपली माणसे. रंजलेली, गांजलेली, अत्याचारांनी भाजलेली, दारिद्र्याने सजलेली आणि ग्लोबलायझेशनला बुजलेली बाबा आता येतीलच आपली माणसे. आपापल्या मठातून, गटातून, तटातून, बेकीच्या कटातून आणि ससे होलपटातून बाबा आता येतीलच आपली माणसे. धनदांडग्यांना आणि मस्तवाल लांडग्यांना वाटेल यात नवलते काय. धनदांडग्यांना आणि मस्तवाल लांडग्यांना वाटेल यात नवलते काय. येणारी माणसे येतील, थंडी वाऱ्यात निसतील, शिळपाकं खातील, निमूळ दर्शन घेतील आणि पुन्हा गावाकडे जातील. ही दीनदुबळी माणसे काय करू शकतील. थकतील, विकतील, झुकतील, नाहीतर आयुष्याला मुकतील. हे तर जातिवंत गुलाम, हे तर जातिवंत गुलाम. गुलाम करतील काम, गाळतील घाम, ओकतील रक्त आणि झिजतील फक्त. झालंच तर भिंती रंगवतील, पोस्टर चिटकवतील, बॅनर अडकवतील, मोर्चा काढतील, नाहीतर गोळीबारात शहीद होतील. असं जे समजतात त्यांनी भ्रमात राहू नये सर्व काळ, कारण ते सांगता आहेत तो झाला आहे भूतकाळ. आता वर्तमानात मात्र ही कोंडी फोडून, अन्याय मोडून आणि विषमता गाडून बाबा आता येतीलच आपली माणसे. आता मात्र ही कोंडी फोडून, अन्याय मोडून आणि विषमता गाडून बाबा आता येतीलच आपली माणसे. नागवंशाचे नाग होऊन, पॅन्थरचा वाघ होऊन आणि विद्रोहाची आग होऊन बाबा आता येतीलच आपली माणसे. धर्मवाद्यांचा गळफास होऊन, समतेचा ध्यास घेऊन आणि बुद्धाचा श्वास होऊन बाबा आता येतीलच आपली माणसे. मला चांगलं माहीत आहे बाबा, अशा वेळी तू चैत्यभूमीच्या घुमटावर ताठ उभा राहून त्यांना आगेकूच करण्याचा आदेश देशील. मग आपली माणसे समुद्र गिळंकृत करतील, आभाळ कवेत घेतील, सूर्याला मुठीत आवळतील आणि चांदण्यांना जमिनीवर आणतील. मग आपली माणसे समुद्र गिळंकृत करतील, आभाळ कवेत घेतील, सूर्याला मुठीत आवळतील आणि चांदण्यांना जमिनीवर आणतील. तो दिवस अगदी जवळ येऊन ठेपला आहे बाबा. आता येतीलच आपली माणसे बाबा, आता येतीलच आपली माणसे. धन्यवाद.